नेट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक आता लातूरमध्ये ठाण मांडून आहे। मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेतला जात आहे। राज्यभरामध्ये आरसीसी क्लासेसच्या बाहेर अंडीफेक शेणफेक आंदोलन करण्यात आलं। काही ठिकाणी तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। मोठेगावकरच्या मुलाची देखील सीबीआय चौकशी करण्यात आली आहे। शिवराज मोठेगावकरच्या मुलाची सीबीआय कडून चौकशी करण्यात येते। शिवराज मोठेगावकरने मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहे। मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेण्यात येतोय। वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी करण्यात आली आहे। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात घेतला असून रात्री उशिरा सीबीआयचे एक पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे रवाना झालंय। नीट पेपर फुटीनंतर राज्यभरात संतापाची लाट असून अकोल्यामध्ये आरसीसी कोचिंगच्या बॅनरवर शेण फेकत संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलंय। लातूरमध्ये मोठेगावकरच्या क्लासेसच्या इमारतीवर अंडी फेकत मनसेनं निदर्शनं केली आहेत। तर पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून आरसीसीच्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यामध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी छावाच्या एका आंदोलकानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती। मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यानं तपासात तांत्रिक अडचणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। सीबीआयचे अधिकारी पुण्यावरून लातूरमध्ये दाखल झाले। बँक डिटेल्स आणि आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही सीबीआयचा तपास सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नागपुरातील नीटच्या 2 परीक्षार्थ्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे। नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल झाली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये नुकतेच मुलीसाठी ऍडमिशन घेतलेले पालक सध्या चिंतेत आहेत। TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर झाले। आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडे तिकडे जुळणा करून पैसे भरलेले तर पुढं दुसरे क्लासेस काय विदाउट पैशाचे घेणार नाहीत। तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल। घर सांभाळणं मुश्किल आहे, त्यातनं मी जुळणा करून पैसे भरलेले आहेत।